हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर ना आज मी निघालेली आहे, बाहेर जायचंय मला, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते आपलं बाहेर स्वारगेटला जायचंय। तर मी तिकडे गेल्याच्या नंतर म्हणजे निघाली आहे म्हणून म्हटलं चला आता निघालेच आहे तर शूट सुद्धा करूयात आपण। तर चला आता मी जाते, निघते आता, तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ। घरातून निघाल्याच्या नंतर रोडवर जाताना असा मी शूट करायला घेतला आणि मी कशासाठी चालले होते ते तुम्हाला नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये मी सांगेन की मी आजच्या दिवशी कशासाठी गेले होते। तर ना आता तर निघाली आहे, छान असं शूटिंग वगैरे चालू आहे। तर आम्हाला जायचं होतं स्वारगेटला थोडंसं आमचं पर्सनल काम होतं, त्यासाठी निघाले होते। तर मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की तर माझं पर्सनल जे काय काम होतं ना ते मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर करेन। तर हे बघा पुण्याचं ट्रॅफिक आहे हे हो। आणि जे कोणी मला पुण्यातून बघत असतील त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की हा एरिया कुठला आहे। तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर मी सांगेल की हा एरिया कुठला आहे। तर खरंच हा तुम्हाला तुमच्या ओळखीचा एरिया आहे का हे मला सुद्धा कळेल ना, त्यामुळे मग तर आता पुढे जात असताना ना स्वारगेटच्या जवळ आलो आणि जवळ नाही का स्वारगेटच्या अलीकडचा तो एक चौक आहे मोठाच्या मोठा। तर त्या चौकामध्ये ना ट्रॅफिक लागलं आणि मग तिथे थांबलो आम्ही थोडंसं। आणि तिथे शिवाजी महाराजांचा म्हणजे नाही का हे आहे पुतळा आहे, तर ते छान म्हणजे वाटत होतं म्हणून मग मी त्याचं सुद्धा शूट केलेलं आहे। ते तुम्हाला दिसेलच पुढे। त्यानंतर मग आम्ही येऊन पोचलो जिथे जायचं होतं तिथं आम्हाला। तर इथे ना मुलांचे क्लासेस वगैरे सुद्धा होते वाटते आणि लिफ्टला कॉल दिला होता आणि लिफ्ट येण्याची वाट बघत होतो। तर ही अशी लिफ्ट होती, ट्रान्सपरंट होती। तर बघा तुम्ही एवढं हे वाटत होतं ना म्हणजे लिफ्टमध्ये मी तर त्या बाजूला बघतच नव्हते, म्हणून तर मग मी व्हिडिओ शूट केला होता। तर बघा इथं खाली वगैरे जाताना एवढं हे वाटत होतं ना असं म्हणजे त्या बाजूला बघायची इच्छाच होत नव्हती, त्यामुळे मी तर काय बघितलंच नाही त्या बाजूला। बिल्डिंग खरंच खूप मोठी होती आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी बिल्डिंग बघितलेल्या आहेत, पण जिथे जाईल तिथे नाही का म्हणजे असं असतं ना की नाही आहे इथली पण काहीतरी स्पेशालिटी। तर इथली स्पेशालिटी ही होती की इथे ना ट्रान्सपरंटवाली लिफ्ट होती, ही होती म्हणजे ट्रान्सपरंटवाल्या लिफ्ट म्हणजे पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलेल्या आहेत बरं का।
पण इथे पण होती ह्याची सुद्धा मला हे वाटत होतं. आणि खूप मोठी बिल्डिंग होती, हे बघतच आहात तुम्ही. आणि त्यानंतर मग मी निघाले आणि येताना काय मी म्हणजे कानाला वगैरे स्कार्फ नव्हता बांधलेला, तोंडाला वगैरे. त्यानंतर मग निघालो. मग सायलीच्या पप्पाचं म्हणणं होतं की घ्या जे काय आहे ते छान, बघ हे ढग वगैरे छान दिसत आहेत, तर मग हे शूट करून. आणि हो, मी ना येताना कात्रजकडून आलेली आहे. कात्रजकडून येताना एवढं हे बघा ना, म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा मुंबईसारखं असं झालेलं आहे. मुंबईमध्ये पण बघा डोंगरावरती सुद्धा असं म्हणजे घरं एकदम जवळ घरं असतात, तसं पुण्यामध्ये सुद्धा बघा हे डोंगराच्या एकदम टेकडीवरती असे घरं दिसत होते. त्यामुळे मग मी इथे थोडासा व्हिडिओ शूट केलेला होता. तोही म्हणजे नाही का हे लागलं, दणके वगैरे लागले की हे होत होता. आणि हे इथं प्राणी संग्रहालय, झू आपलं कात्रजचं. तर इथे काय म्हणजे जायला तेवढा काय वेळ बी नव्हता आणि वेळ निघून गेलेला होता. त्यामुळे मग काय आम्ही तिकडं गेलोच नाही आम्ही. तर हे मध्ये काय चालू आहे का नाही त्याचा काय प्रश्नच येत नाही. तर हे खूप मोठ्या बिल्डिंग्स वगैरे आहे तिथं पुण्यामध्ये. आणि म्हणजे आम्ही जातो नेहमी म्हणजे मॉलला वगैरे, तर जातो मुलांना घेऊन कधी डी-मार्ट वगैरे, तर तुम्हाला ओळखीचाच झालेला आहे आमच्या इकडचा. तर हे आजचं काही व्हिडिओ असा होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काय तुम्हाला बाहेरचंच बघायला भेटणार आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही आजचा व्हिडिओ हा एन्जॉय करा. आणि मग म्हणजे घरचं काहीच रुटीन नाही आहे ह्याच्यामध्ये, फक्त मी घरातून निघतानाचा तेवढा व्हिडिओ शूट केलेला, बाकीचं काहीच नाही आहे आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. हो, आणि मला ना येताना काय झालं काय माहिती, म्हणजे तसं मला बऱ्याच दिवसापासून त्रास होतो शोल्डर पेनचा, पण अचानक येताना असा मोठा दणका लागला आणि एवढं शोल्डर पेन होत होतं ना, मला काय सुचेच ना. तेही याच्यानंतर मग मी काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. हे जे काय तुम्हाला दिसतं तिथपर्यंतच. त्यानंतर मग थोडासा नाईट टाईममध्ये मी शूट करावं असा विचार चालला होता, पण नाही काय केलं. मग येतानाच पार्सल घेऊन आले. समर्थला सर्दी झाल्यामुळे सूप आणलं होतं आणि आम्हीसुद्धा पार्सलच आणलं होतं बाहेरचंच. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.